नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल अशाच व्हिडिओज बनवण्यासाठी। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच पोलीस भरती जाहिरात पडलेली आहे आणि दिवस पण निघून जात आहेत। तर 12 दिवस राहिलेले आहेत। तर जे कोणी फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थी राहिले असेल तर त्यांनी लवकरच भरून घ्या, नाहीतर तारीख वाढेल ते काही सांगता येत नाही। वाढले तर ठीकच आहे। तर पहिलं तुम्ही जिल्ह्यांच्या जागा बघा, कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचे काय नाही। तर कॉम्पिटिशन तर सगळीकडेच हाय आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही विचार करून भरू शकता, कारण एक फॉर्म एकाच पदासाठी भरता येऊ शकतो। कारण तुमचा आधार लिंक असल्यामुळे तुम्हाला सेकंड फॉर्म भरता येणार नाही, त्यामुळे चुका होऊ देऊ नका। आणि जर तुम्ही सेंटरवर वगैरे कुठं फॉर्म भरत असाल तर ते ठीक आहे, चांगलंच आहे। तिथे पण तुम्ही स्वतः राहूनच फॉर्म भरा, जेणेकरून काही चुका वगैरे टाळता येतील। तर बघा, जर मोबाईलवरून जर फॉर्म भरत असाल तर त्याच्यासाठी व्हिडिओ आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन वगैरे किंवा सजेशनमध्ये व्हिडिओ येईल, ते तुम्ही पाहून मोबाईलवरून पण भरू शकता। तर बघा, आता इथे पहिल्यांदा तुम्ही रजिस्टर करायचं तुमचं। रजिस्टर करण्यासाठी तुम्ही इथे, आणि इथे तुम्हाला खूपच ऑप्शन आहेत। तुम्ही मोबाईलवरून पण जर पासवर्ड बी विसरला तर पासवर्ड बी तुम्हाला भेटू शकतो। नंतर यूजर नेम, ईमेल आय डी, नंतर पासवर्ड बी बदलता येऊ शकतो आणि ईमेल आय डी पण बदलता येऊ शकते। तर तुम्ही इथे पहिले नवीन नोंदणी करा आपले खाते नसल्यास। जर खाते आधी असेल तर ते बघा, तुम्ही ट्राय करा तुमचं पासवर्ड किंवा तुमची ईमेल आय डी वगैरे बरोबर बसते का। नाही बसत असेल तर नवीन नोंदणी करा, त्यात काही फरक पडत नाही। तर बघा, नवीन नोंदणी केल्यानंतर इथे तुमचं आधार कार्ड टाकायचे आहे। आधार कार्ड टाकल्यानंतर तुम्हाला जनरेट OTP म्हणून क्लिक करायचं आहे, आणि OTP क्लिक केल्यानंतर तुमच्या त्या OTPवर जे आधार लिंक मोबाईल नंबर आहे त्यावर तुमची OTP जाईल। ती OTP नंतर इथेच टाकायची। OTP व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला पुढील प्रोसेस, पुन्हा लॉग इनचं तुम्हाला तिथे जाऊन तुमच्या ईमेलला मेसेज येईल, पोलीस यासाठी म्हणून तुम्हाला मेसेज येईल, ते तुम्ही जाऊन व्हेरीफाय करायचं। व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला यूजर नेम आणि पासवर्ड मिळेल। जे यूजर नेम म्हणजे असं तुम्ही तुमचं ईमेल आय डी आणि पासवर्ड तुम्ही सुद्धा टाकायचं, किंवा वरून हे पण टाकतात बरं, ते लय किचकट असतो मोठा पासवर्ड, त्यामुळे तुमचाच पासवर्ड टाकायचा। आणि यदा कदाचित जर पासवर्ड तुमचा जर बदलत नसेल तर तुम्ही इथं येऊन पासवर्ड विसरलात किंवा पासवर्ड बदला या ऑप्शनमध्ये पण जाऊ शकता। तर यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमचा पासवर्ड बदलला जाईल। तर इथे मी मोबाईल नंबर काही टाकत नाही, तर माझं लिंक आहे, मी फॉर्म पहिलंच भरलेला आहे कारण। तर बघा, आणि जर तुम्हाला जर पूर्ण जिल्ह्यांच्या जर जागा वगैरे पाहिजे असतील तर टेलिग्रामवर खूपच विद्यार्थी टाकतात, शेअर करतात। तर ते तुम्ही पाहू शकता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत काय नाही। तर आणि पहिलं जाहिरातीची पण माहिती घेऊ शकता यामध्ये। हा, तेच झालं ते फॉर्म भरण्याचं। तर अधिक माहिती पण घेऊ शकता, म्हणजे काय काय क्रायटेरिया वगैरे काय आहे काय नाही, यामध्ये इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, ते तुम्ही वाचू शकता। आता हे थोडं नेट चालत नाही आहे, त्यामुळे आपण क्लोज करू। नंतर व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्ही इथे लॉग इन यूजर नेम आणि ईमेल आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता। आणि जर यूजर नेम बी बदलायचं असेल तर इथे यामध्ये जाऊन ऑप्शनमध्ये जाऊन इथे मोबाईल नंबरचा आहे, मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आय डी बदलता येतो। परंतु एकदा जर फॉर्म भरला असेल तर फक्त पासवर्डच बदलता येतो, ईमेल आय डी बदलता काही येत नाही वाटतं बहुतेक तर बरं, मी काही चेक केलं नाही। तर हेच इथं बघा, अपडेट ही सुविधा ज्यांची ईमेल आय डी चुकीची असल्यामुळे व्हेरिफिकेशन झाले नाही, फक्त त्यांच्याच करीता आहे। तर जपून करा, फॉर्म भरा। आता राहिलेत 12-15 दिवस राहिलेत, दिवस काही वाढले तर ठीकच आहे। तर जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण
आणि काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा, जेणेकरून मला व्हिडिओ बनवण्यासाठी माहिती मिळेल की कोणत्या टॉपिकविषयी माहिती पाहिजे आहे. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा. थँक्यू सो मच.